जय शंभो मला शूटला जायचं आहे ब्रँडच्या, म्हणजे माझा ब्रँडचं नाही, आकाशच्या ब्रँडचं आहे रात्रीच्या घरी. बट पाऊस असल्या कारणाने डिले झाला आहे. मी घरीच आहे अजून. अर्धा तास लेट झाला आहे, अजून पण मी वेट करतो. मी बघू, थोडा वेळ जर पाऊस थांबला तर आपण निघू, नाहीतर काहीतरी सोल्युशन काढायला लागणार. पाऊस तर काय थांबायचं नाव नाही घेत आहे, तर म्हटलं जेवणच जाऊया. बाहेरचं नको खायला, नाही तर मम्मी चपात्या नाही. कधी कधी होतं आपल्याकडनं लोकांकडून मिस्टेक. एवढं काय ठीक आहे, चपाती कमी असली तर काय आलं, मस्त राईस आहे, भाजी आहे, त्याचं तूप टाकलं त्यामध्ये, काढून मस्त खायचं कडकमध्ये. कसं होईना शूटसाठी पोचलो. पूर्ण भिजलोय मी, एक्स्ट्रा कपडे पण कॅरी केले. पंजाबी वाटतो एकदम असं मी. काय भिजून आला एवढा? 105 नंबर. काय तू बघितलंय व्लॉग? मी ह्याचा बघितला. हाय झाले. सो व्हॉट्स युअर टेक ऑन बिग बॉस? एंड होत आहे. जे 100 होतं ते आता 70 झालंय. काय नाही, आता बोरिंग झालंय बिग बॉस. काय बोलते? जिंकणार, पण अंकिता जिंकणार. कोण? अंकिता. तू काय बोलते? आणि काय बोलते? बोरिंग झालंय काय? तुला बोलायचं काय श्रावणी? नीट अँगल सेट झाला का नाही? तर काय बोलतात सगळीजण? सगळ्यांना माझ्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे माझे भाई लोक, बहीण लोक, पाताल लोक आणि स्वर्ग लोक सगळेच या आणि सगळेच माझा ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा गाईज. तुम्हाला आवडलं तर नक्कीच तुम्हाला आवडेल, नाही आवडलं तर तरी बघा, एवढं काही इश्यू नाही. गाईज आज ज्या टॉपिक वरती मी बोलणार आहे तो टॉपिक आहे बिग बॉस होती. बिग बॉस हे 100 डेज होतं, बट त्या शोने प्रोडक्शनने कट करून त्याला 70 डेजचं केलंय. म्हणजे ह्या येत्या 2 ऑक्टोबर 3 ऑक्टोबरला याचा फिनाले असणार आहे. फक्त 2 वीक्स राहिलेत आणि आय डोंट थिंक दॅट इज फेअर, बिकॉज तो शो एवढा गाजत होता. लाईक त्याला TRP 4 होती, भाऊच्या धक्क्याला 4.5 होती. हे ऍक्च्युली जे पण टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आहे त्यांना माहिती आहे की हे केवढं लाईक हे TRP केवढं हाय आहे हे रेटिंग, आणि इट्स रिअली सक्सेसफुल फॉर अ शो टू रीच सच अ TRP पॉईंट. हा ऑब्व्हियसली बिग बॉस नंतर काय बघणार वगैरे थोडं बोर होणार ऑब्व्हियसली, बट ठीक आहे, बघू आपण. ह्या टायमाचा सीझन खरंच खूप गाजला आणि मी खूप प्राऊडली बोलू शकतो की मराठी सीझन गाजला. असे बिग बॉसचे सगळे रिजनल लँग्वेजमध्ये येतात, पण मराठी सीझन हा गाजला आहे ह्याच्याबद्दल मला खूप आनंद आहे. आणि मला स्वतःला आनंद आहे बिकॉज आम्ही त्या मी झालो, प्रांजली झाली, आकाश झाला, राजसी, तेजसचे पप्पा काका, आम्ही सगळे मल्हार, आम्ही सगळे त्या शोच्या स्टार्टिंगला आम्ही त्या हाऊसमध्ये गेलेलो. त्या हाऊसमध्ये सगळं बघितलं, तिथे कॉन्टेंट शूट केलं फॉर दॅट हाऊस, फॉर दॅट शो, आणि तिकडच्या टीमला वगैरे भेटलो. सगळं मस्त आहे. ती लोकेशन एक बाप आहे, टीम पण बाप होती. कास्टिंग आम्हाला काय माहित नव्हती, पण कास्टिंग जेव्हा बघितली तेव्हा वाटलं की हो हे खूप चांगलं होऊ शकतं. आणि त्याच्याहून पण हा शो बेस्ट झाला आणि बेस्ट गाजला. बट ठीक आहे, एव्हरी गुड थिंग कम्स टू एन एंड. हे पण गोष्ट शेवटी एंड होणार होती, पुढच्या सीझनसाठी करू. बट हिंदी बिग बॉस सुरू होतोय आणि मराठी बिग बॉस एंड होतोय, हे जरा लिंक ना मला आय डोंट थिंक हे मॅच होत आहे. आय गेस काहीतरी होऊ शकतं. तर टेक्निकली मला काय माहीत नाही. माझे 2-3 मित्र आहेत ओळखीचे जे प्रोडक्शन टीममध्ये आहेत, त्यांना मी विचारलं, त्यांनी पण मला स्ट्रेट अवे आन्सर नाही दिला. हां, त्यांनी मला दिलं आहे सबनिर्मल आन्सर जसे देतात तसे, बट तेही नाही बोलू शकत. सो ऑब्व्हियसली रिझन्स काही असू शकतात, वी नेव्हर नो. बट ठीक आहे, 4 आणि 4.5 इज रिअली ग्रेट थिंग. ओके गाईज, तर हा मी आजचा व्लॉग इथे एंड करतोय. या व्लॉगचं मी एंडिंग आता करतोय. मधले पार्ट पण असणार आहे. मी आता शूटला जाणार आहे, पावसामुळे मी थांबलोय. आकाशचं ब्रँडचं शूट आहे जे रात्रीच्या घरी आहे. ते शूट झालं की बघू, जर आमचं काय खायचा प्रोग्राम झाला किंवा काय गंमत जमत झाली तर ते मी रेकॉर्ड करून ह्याच्यामध्ये टाकेल.
टिल देन गाईज सगळ्यांनी आपली काळजी घ्या. पितृपक्ष सुरू आहेत, आपल्या पितृपक्षांची पण काळजी घ्या चांगली. आणि नवरात्रीसाठी सगळीजण लाईक एक्सायटेड असतीलच, बिकॉज नवरात्री म्हणलं की मुंबईमध्ये गरबा, फेस्टिव्ह सीझन मला खरंच आवडतं. जे सुरू होतात श्रावणापासून, म्हणजे आपल्या रक्षाबंधन पासून, मग दहीहंडी, गणपती, नवरात्री, दिवाळी, आता तर आपण क्रिसमस आणि 31st पण साजरा करतो, आपल्याला काहीच इश्यू नाही. आला मकर संक्रांत नंतर थोडा वेळ थांबायला लागतं. मग येते महाशिवरात्री, जी माझी फेवरेट आहे. महाशिवरात्री नंतर आली होळी नंतर थोड्या वेळ थांबलं लागेल मला गुढीपाडवा. फक्त आपला मे मध्ये थोडं एप्रिल मे मध्ये आपलं क्रिकेट होतं IPLचं. मग परत आलं. इंडियन लोकांना एकदम प्रॉपर बनवून ठेवलाय मी, टाइमपास व्हायला पाहिजे. ठीक आहे गाईज, काळजी घ्या सगळ्यांनी. काय चुकीचं वाटलं असेल तर सॉरी. हा रॉ व्लॉगच ठेवणार आहे. जर मी फंबल झालो, जर मी बोलताना कुठे काय चुकलो, जर काय झालं तर ते सगळं या कॅमेरामध्ये रेकॉर्ड होणार. ह्याच्यामध्ये मी काही एक दुसरं काय आणणार नाही. जसं बॅकग्राऊंडला तुम्ही आवाज ऐकू असाल की मग कोण खोकतंय, कोण शिंकतंय किंवा काय करतंय, मी हे रॉट होणार. काय बोलतो मी? हा मी हे रॉट होणार बिकॉज ऑब्व्हियसली मी एक चाळीत राहतो, छोट्याशा घरात राहतो, तर नेहमी मला पॉसिबल नाही होणार की मी साऊंड क्वालिटी वगैरे अशी करता येईल. तर जे आहे ते रॉ असणार आहे माझ्या ब्लॉगबद्दल. आणि हाच बेस्ट पार्ट आहे या ब्लॉगचा, या सिरीजचा, की हे रॉ असणार आहे. जे असेल ते कॅमेरासमोर असेल. मी चुकेल तर कॅमेरासमोर चुकेल. जर मी करेक्ट असेल तर कॅमेरा समोर करेक्ट असेल. तर आय गेस तुम्हाला हा रॉनेस आवडेल. मध्ये मी जरा कट करतो जिथे थोडा बोरिंग पार्ट असतो, आणि मी त्याला जोडून एक चांगलं हे करतो. लाईक इथे आता कपडे लटकले, तिथे हे आहे, तसंच आहे, घर आहे, तसं आहे. पुढे होऊन जेव्हा अपग्रेडेशन होईल चांगलं करेल, काय इश्यू नाही. सो ओके गाईज, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.